स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यात खामगाववरून संत नगरी शेगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून मागील वर्षात सन 2025च्या 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात 335 विविध अपघातांमध्ये 191 नागरिकांचा मृत्यू झाला होता। बेदरकार आणि अतिवेगाने वाहन चालवणे आणि रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे मागील मुख्य कारणे ठरत आहेत। काही ठिकाणी मार्ग चांगला असल्याने अतिशय वेगात वाहन चालवले जाते। जिल्ह्यात काही ठिकाणी वळण आहेत, वळणामुळे समोरच्या वाहन अगदी जवळ आल्याशिवाय दिसत नाही। तसेच रोडमध्ये पडलेले मोठमोठे खड्डे रात्रीच्या वेळेला अजिबात दिसत नसल्याने वाहने या खड्ड्यांमुळे आदळून वाहनधारकांचे अपघात होत असल्याच्या घटना उघडकीस मागील वर्षात पावसामुळे जिल्हाभरातील जवळपास 86 किलोमीटरच्या रस्त्याचे आणि 26 किलोमीटर पूल मार्गाचे पावसाने नुकसान झाल्याची नोंद झाली होती। त्याकरिता रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी 12,89,00,000 रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। मात्र रस्ता दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा प्रचंड मोठा कल आहे। मुंबई, धुळे, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे तसेच समृद्धी महामार्गावरून अनेक वाहनधारक खामगाव मार्गे शेगावकडे जात असतात। याच रस्त्याला मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून अपघातांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे। याबाबत नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देताना सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।